Good morning, all of you. Today we are going to start the new point related to elasticity, that is the stress. In previous lecture, we have also seen there is a strain, what is meant by strain, and there is the types of strain. Strain means change in dimension per unit original dimension. There are the three types. One, longitudinal strain or tensile strain, that is the small L divided by capital L, that is the change in length divided by original length. And second, volume or the bulk strain, there is change in volume divided by original volume, dV divided by V or delta V divided by V. And last one, shearing strain or angle of shear, that the lateral displacement of layer to the distance of that layer from fixed layer. It is equal to the tan theta, and if there is a theta is very small, it is approximately equal to theta. Theta is equal to x divided by h or x divided by capital L. That is the angle of shear or the shearing strain. Same, there are the three types of stress. One, longitudinal stress or tensile stress. Second, volume or bulk stress. And last one, shearing stress. सेम स्ट्रेन सारखे तीन प्रकार आहेत स्ट्रेसचे. या ठिकाणी स्ट्रेस म्हणजे काय, समजा हा रबर कॉर्ड आहे, हा इथं रबर कॉर्ड दाखवला, हा रबर कॉर्ड किंवा मेटॅलिक वायर असेल, मी दोन्ही बाजूला फोर्स अप्लाय करून ताणलं दिला, तर त्याच्या आत असणाऱ्या इंटर ॲटॉमिक डिस्टन्स जे आहे वाढेल. मटेरियलच्या आतलं इंटर ॲटॉमिक डिस्टन्स वाढतं, तुम्ही बाहेरच्या दिशेला फोर्स अप्लाय करतात, त्यावेळेस ॲटम काय करतात, स्वतःला आहे त्या जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करतात. जे ओरिजिनल डिस्टन्स आहे याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स वाढलं की ते ॲटम ओरिजिनल पोझिशनला येण्याचा प्रयत्न करतात. ज्या फोर्समुळे ते येतात, निर्माण कधी होतो तो, जर फोर्स अप्लाय केला. जेवढा फोर्स तुम्ही 10 न्यूटन बाहेरून अप्लाय करता, बाहेर ताणता, तेवढाच इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आतल्या अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होतो. इथे मी कॉम्प्रेस केलंय या सेकंड फिगर मध्ये. कॉम्प्रेस केलं तर डिस्टन्स कमी होईल, मग हे ऍटम काय करतील, डिस्टन्स वाढवण्याचा प्रयत्न करतील, ओरिजिनल पोझिशनला जाण्याचा प्रयत्न करतील. डी इन्क्रीजेस, डी डिक्रीजेस. डी डिक्रीजेस तर इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करतील अप्लाइड फोर्सच्या विरुद्ध डायरेक्शन. या ठिकाणी पहा, मी अप्लाइड फोर्स बाहेरच्या दिशेला, डिस्टन्स वाढलं, याचा अर्थ दोन ऍटम मधलं हे डिस्टन्स इथं वाढलं, तर ते ओरिजिनलला ठेवण्याचा प्रयत्न करतील. याचा अर्थ रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होईल. हा इंटरनल असतो, आत असतो, त्यामुळं त्या फोर्सला इंटरनल रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतात. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आणि अप्लाइड फोर्स याचं मॉड मीन्स मॅग्निट्यूड सारखं आहे. 10 न्यूटन असेल तर 10 न्यूटन. अप्लाइड फोर्स 10 न्यूटन तर इंटरनल रिस्टोरिंग फोर्स 10 न्यूटन. अप्लाइड फोर्स 20 न्यूटन तर हा 20. अप्लाइड फोर्स 0 असेल तर इंटरनल 0, कारण फोर्सच अप्लाय नाही केला तर डिस्टन्स बदलणार नाही, त्यामुळे रिस्टोर व्हायचा प्रश्नच येणार नाही. Direction of internal restoring force is exactly opposite to the direction of applied force. या ठिकाणी पहा, मी एक ट्यूब दाखवला, ट्यूबचा एका सरफेसचा एरिया ए बरोबर 10 मीटर स्क्वेअर. मी ज्या सरफेसवरती फोर्स अप्लाय केलाय हा सरफेस आहे, इकडं नाही अप्लाय केलं, मग किती एरिया आहे, 10 मीटर स्क्वेअर. त्याच्यावरती किती फोर्स अप्लाय केला, 500 न्यूटन. मग 10 मीटर स्क्वेअर वरती 500, तर 1 मीटर स्क्वेअर वरती किती, 500 भागिले 10 म्हणजे 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. या 1 मीटर स्क्वेअर वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सला स्ट्रेस म्हणतात. प्रेशरचं देखील एकक न्यूटन पर मीटर स्क्वेअरच असते, आणि प्रेशरचा फॉर्म्युला F/A असतो. लक्षात आलं, प्रेशरचा फॉर्म्युलाही F/Aच असतो. मग व्हॉट इज द स्ट्रेस, थिओरिटिकल डेफिनेशन तर इंटरनल रिस्टोरिंग फोर्सच असते.
पण इंटरनल फोर्स आत जाऊन मोजता येत नाही, म्हणून त्याची किंमत इंटरनल एवढी किंमत कुणाची असते तर अप्लाइडची, म्हणून अप्लाइड घेतो फॉर्म्युल्यात. स्ट्रेस इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. काय म्हणलं मी? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया ऑन विच इट ऍक्ट्स इज कॉल्ड स्ट्रेस. एरिया कुणाचा? ज्या सरफेसवरती तो फोर्स ऍक्ट होतो त्याचाच फक्त. या सरफेसवरती ऍक्ट होतो तर याचाच एरिया घ्यायचा, याचा नाही किंवा खालच्याचा नाही. ज्या सरफेसवरती ऍक्ट होतो त्याचाच एरिया घ्यायचा. मग 1 मीटर स्क्वेअर वरती किती फोर्स ऍक्ट होतो त्याला पण स्ट्रेस म्हणणार आहे. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया ऑन विच इट ऍक्ट्स इज कॉल्ड ऍज स्ट्रेस. इज कॉल्ड ऍज स्ट्रेस. ओके. मग आता या ठिकाणी पहा, स्ट्रेस बरोबर फॉर्म्युला इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डिवाइड बाय एरिया. ज्या एरियावरती ज्या सरफेसवरती ऍक्ट होतात त्याचा एरिया. पण इंटरनल फोर्स मोजता येत नाही म्हणून अप्लाइड फोर्स. इंटरनलच्या जागेवर काय घेतलं मी? अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया डिवाइड बाय एरिया. ओके. फॉर्म्युला स्ट्रेस इज इक्वल टू एफ बाय ई. मग एसआय युनिट स्ट्रेसचं काय येईल? फोर्सचं न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि म्हणून डायमेन्शन स्ट्रेसचे एफ बाय ए. एफ मीन्स एम ए मीन्स केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. खालचा वरती गेला केजी मीटर सेकंड रेज टू -2. हा फोर्स डिवाइड बाय मीटर स्क्वेअर. मीटर मीटर कॅन्सल, एक एल मीटर राहील खाली. मग एम एल स्क्वेअर टी टू द -2. एल कॅन्सल, खालचा एल वरती घेतला एम एल टू द -1 टी टू द -2. याचा अर्थ इथं पॉवर नाही म्हणजे एक असतं. आणि म्हणून डायमेन्शन काय स्ट्रेसचे? एम टू द 1 एल टू द -1 टी टू द -2. एम टू द 1 एल टू द -1 टी टू द -2. बरोबर आहे का नाही? अरे बरोबर आहे की नाही? ओके. समजा ही वायर आहे तर फोर्स मी याचा एरिया किती? ई. याच्यावरती फोर्स ऍक्ट करत असाल तर याचा एरिया घ्यायची गरज नाही. मग ए वरती फोर्स किती ऍक्ट होतो? एफ. तर 1 मीटर स्क्वेअर वरती किती? एफ बाय ई. याला आपण स्ट्रेस म्हणतो. याला स्ट्रेस म्हणतो. कळलं? 1 मीटर स्क्वेअर वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सला आपण स्ट्रेस असं म्हणतो. स्ट्रेसचे किती प्रकार? स्ट्रेस बरोबर एफ बाय ई. स्ट्रेसचे 3 प्रकार. लॉन्जिट्युडनल और टेन्साइल स्ट्रेस. त्याच्यात काय होत असेल? लेंथ चेंज होती. फोर्स अप्लाय केल्यावर लेंथ चेंज होती. व्हॉल्यूम और बल्क स्ट्रेस. फोर्स अप्लाय केल्यावर व्हॉल्यूम चेंज होतो. शेअरिंग स्ट्रेस याच्यात शेप चेंज होतो. सेम स्ट्रेन सारखे प्रकार, नाव सेम. longitudinal or tensile stress, volume or the bulk stress, and shearing stress. Diagram same. longitudinal or tensile stress या ठिकाणी ही ओरिजिनल लेंथ आहे, कॅपिटल एल. ही ओरिजिनल लेंथ. हा एरिया किती? क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे फोर्स या एरिया होती. एम मास अटॅच केलं तर एम जी एवढा फोर्स ऍक्ट होईल ए एवढ्या एरियावरती. रेडियस माहित असेल तर ए बरोबर पाय आर स्क्वेअर. वर्तुळ आहे ना, तर या फोर्समुळे लांबी किती वाढली रे? लेंथ किती चेंज झाली? चेंज इन लेंथ किती? आणि वाढली कमी झाली? लेंथ हे फोर्सच्या दिशेमध्ये वाढतंय. कॉम्प्रेस केलं तर लेंथ जे बी चेंज होतो लेंथ मध्ये तो फोर्सच्या दिशेतच होतो. फोर्स कॉम्प्रेसिव्ह अप्लाय केला तर लेंथ कमी होईल. ताणला बाहेरच्या दिशेला तर लेंथ फोर्सच्या दिशेत वाढते. त्याला लॉन्जिट्युडनल म्हणून. मग एल काय? ओरिजिनल लेंथ आहे. कॅपिटल एल काय? ओरिजिनल लेंथ आहे. ही ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ ए क्रॉस सेक्शनल एरिया आणि एफ फोर्स. एफ बरोबर एम जी. अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया
What is the longitudinal stress? स्ट्रेसची डेफिनेशन काय मग? लॉन्जिट्युडनल स्ट्रेसची डेफिनेशन काय रे? अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. पर युनिट एरिया नाही म्हणलं का, पर युनिट सरफेस एरिया अणुईचे डॅट्स म्हणून नाही. अणुईचे डॅट्सच आहे, ज्याच्यावरती फोर्स अप्लाय करतात तोच एरिया घेतात. फक्त अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरियावरती फोर्स ऍक्ट होतो. म्हणून अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया काय प्रोड्यूस होतं? when it produces change in length. When it produces change in length is called longitudinal or tensile stress. And म्हणून longitudinal stress is equal to applied force divided by cross sectional area F by A. F किती? mg आणि A किती? पाय r स्क्वेअर. हा लॉन्जिट्युडनल स्ट्रेसचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कशाचा? लॉन्जिट्युडनल स्ट्रेसचा. हा जनरल फॉर्म्युला आहे. हा जनरल फॉर्म्युला. ओके. मग या ठिकाणी पहा, what is the volume or the bulk stress? इथं फोर्स अप्लाय केला नॉर्मल, हे ओरिजिनल व्हॉल्यूम होतं आणि बारीक होऊन डीव्ही एवढं कमी झालं तर राहिलं किती? व्ही मायनस डीव्ही. म्हणजे चेंज किती झाला रे? डीव्ही. काही ठिकाणी निगेटिव्ह दाखवतात का, तर कमी होतो म्हणून. आता इथं अप्लाइड फोर्स नाही म्हणलं, नॉर्मल फोर्स आहे, कारण हा सरफेसला परपेंडिक्युलर आहे. बरोबर अलॉंग रेडियस सेंटरला जात, म्हणजे नॉर्मल. नॉर्मलचा अर्थ परपेंडिक्युलर. अप्लाइड नॉर्मल फोर्स पर युनिट सरफेस एरिया, पूर्ण सरफेस वरती ऍक्ट, विच प्रोड्युसेस चेंज इन व्हॉल्यूम. हे खूप महत्वाचं आहे, तर टाईप कळेल. विच प्रोड्युसेस चेंज इन लेंथ, विच प्रोड्युसेस चेंज इन व्हॉल्यूम. which produces change in length, there is a longitudinal stress. Which produces change in volume, there is a volume stress or the bulk stress. म्हणून अप्लाइड नॉर्मल फोर्स डिवायडेड बाय सरफेस एरिया F by A. याच्यामुळं काय होईल? जसं तुम्ही फुगा दाबता तसं आतलं प्रेशर काय होत जातं? वाढत जातं, प्रेशर बदलत जातं. याचा अर्थ F by A is nothing but change in pressure, that is the dP or delta P. आणि म्हणून बल्क और व्हॉल्यूम स्ट्रेस इज नथिंग बट चेंज इन प्रेशर. व्हॉल्यूम और बल्क स्ट्रेस इज नथिंग बट चेंज इन प्रेशर. ओके. देन नेक्स्ट लाईन. तिसरा आपल्याला पाहिजे शेअरिंग स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेस सेम फिगर. येलो कलरचा वरचा सरफेस आहे, त्याच्यावरती टँजन्शियल फोर्स अप्लाय केला, शेप चेंज झाला, खालचा सरफेस चिकटवलाय. याची तुम्ही समोरून पाहिलेली साइड इथं दिसते. लॅटरल डिस्प्लेसमेंट झालंय आणि डिस्टन्स ऑफ दॅट लेअर फ्रॉम पीस लेअर. मग मी याच्यावरती फोर्स अप्लाय केला, तो कसला? टँजन्शियल. म्हणून अप्लाइड टँजन्शियल फोर्स पर युनिट सरफेस एरिया which produces change in shape is called shearing stress. म्हणून tangential force divided by surface area, that is the F by E. That is the F by E. It is nothing but shearing stress. It is nothing but shearing stress. Okay. Shearing stress. आपण 3 गोष्टी पाहिल्या स्ट्रेन मध्ये. नो युनिट, नो डायमेन्शन. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन L by L or delta L by L. व्हॉल्यूम स्ट्रेन dV by V or delta V by V. शेअरिंग स्ट्रेन थीटा or X by H. क्यूब असेल तर X by L. स्ट्रेस न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन M to the 1, L to the -1, T to the -2. Longitudinal stress mg divided by pi r square. Volume stress dP or delta P, change in pressure, change in pressure, change in pressure. Okay. And shearing stress F by E. F by E. Okay.
देन नेक्स्ट स्ट्रेस बरोबर आपण पाहिलं F/A म्हणजेच 1 मीटर स्क्वेअर वरती ऍक्ट होणारा फोर्स. स्ट्रेसचे 3 प्रकार पाहिले. कोणते 3? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, कॉलम स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेस. बरोबर आहे. इथे काय mg डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर, इथे डेल्टा पी और डीपी आणि या ठिकाणी F/E टँजेन्शियल फोर्स डिवाइड बाय सरफेस एरिया ऑन विच इट ऍक्ट्स. हे 3 फॉर्म्युले पाहिले. याचा युनिट काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन काय रे m⁻⁴, l⁻⁻⁴, t⁻². स्ट्रेनला मात्र डायमेन्शन नसतात. स्ट्रेनला डायमेन्शन नसतात. मग या ठिकाणी स्ट्रेस म्हणजे F/A म्हणजेच 1 मीटर स्क्वेअर वरती ऍक्ट होणारा फोर्स. 1 मीटर वरती ऍक्ट होणारा फोर्स. ओके. समजा मी एरिया कॉन्स्टंट ठेवला तर फोर्स वाढवला की स्ट्रेस वाढतो. बघा वरच्या फॉर्म्युल्यात, या फॉर्म्युल्यामध्ये पहा. जर मी ए कॉन्स्टंट ठेवला तर F वाढला की स्ट्रेस वाढतो. ए कॉन्स्टंट ठेवला तसा कॉन्स्टंट राहत नसतो. मग या ठिकाणी पहा, मी या वायरवरती किंवा रबरवरती फोर्स लावला, ताणला, ताणत गेलो. कुठपर्यंत? जोपर्यंत परमनंट डिफॉर्मेशन होत नाही. आता परमनंट डिफॉर्मेशन मीन्स काय? सियर. समजा या ठिकाणी ही वायर आहे, या वायर आहे किंवा रबर आहे, ही त्याची ओरिजिनल लेंथ आहे. मी फोर्स लावला याला, त्यामुळं काय झालं, लेंथ वाढली डेल्टा एल, आणि फोर्स 0 केला तरी त्याची ओरिजिनल लेंथला वापस गेलं. हे इथून वापस गेलं. याला म्हणतात वापस जाणे, याला म्हणतात रिगेन. ओरिजिनल लेंथ तयार झाली. डिफॉर्म झाली. डिफॉर्म म्हणजे चेंज इन डायमेन्शन. डायमेन्शन चेंज होतात म्हणजे काय होतं, साईज बदलेन और शेप बदलेन किंवा दोन्ही बदलतं. बोथ चेंज याला म्हणतात डिफॉर्म. जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर त्याच्या साईज मध्ये बदल किंवा शेप मध्ये बदल किंवा दोन्हीत बदल होत असेल तर त्याला डिफॉर्मेशन म्हणतात. मग डिफॉर्मेशन दोन प्रकारची. एक टेम्पररी डिफॉर्मेशन आणि दुसरं परमनंट डिफॉर्मेशन. याच्यातला फरक पहा. समजा या ठिकाणी ही ओरिजिनल लेंथ, यावरती मी फोर्स अप्लाय केल्यामुळं याची लांबी वाढली अशी एवढी, आणि फोर्स काढून घेतला की हे परत वापस गेलं, रिगेन झालं ओरिजिनल लेंथ. एवढी लांबी वाढली होती, हे वापस गेलं, रिगेन झालं. कधी फोर्स 0 केलं.
म्हणजे जोपर्यंत फोर्स आहे तोपर्यंत हा डिफॉर्म आहे, साईज वाढलेली एवढी. बट ज्यावेळेस फोर्स काढून घेतला त्यावेळेस तो वापस गेलाय. कम्प्लीट रिगेन, कम्प्लीट रिगेन, रिगेन, रिगेन मीन्स वापस येणे, पूर्ववत होणे, पूर्ववत होणे, पूर्ववत, वापस येणे, याला टेम्पररी डिफॉर्मेशन म्हणतात. When external force act upon the body, body get deformed. When external force act upon the body get deformed. And on removal, remove means काढून टाकणे. On removal of force, body complete regains its original dimension, original size, original shape. Original dimension is called as temporary deformation. आणि हे कशात घडतं मग? ज्या मटेरियल कडे इलास्टिसिटी गुणधर्म आहे. कसला गुणधर्म? ही प्रॉपर्टी मटेरियलची, इलास्टिसिटी गुणधर्म, प्रॉपर्टी, याच्यातच फक्त टेम्पररी डिफॉर्मेशन होतं. उदाहरणार्थ रबर, मेटॅलिक वायर. तुम्ही म्हणता मेटॅलिक वायर कशात? तर मेटॅलिक वायर स्प्रिंगा कशात? फोर्स ऍड झाला की लांबतात, याचा अर्थ इलास्टिसिटी गुणधर्म. मग एक्झाम्पल काय? इलास्टिसिटी म्हणजे काय? चॅप्टरचं नाव आहे. इलास्टिसिटी म्हणजे काय? इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बॉडी, by virtue of which there is change, size or shape or both. कधी? when external force act upon it, What happens on removal of external force completely regain, body completely regain, complete वापस, completely regain its original dimension. That property of material body is called as elasticity. हे टेम्पररी डिफॉर्मेशन घडते. टेम्पररी डिफॉर्मेशन. मग एक्झाम्पल काय? इलास्टिसिटी, रबर आहे अँड ऑल मेटॅलिक वायर्स. ओके. मग परमनंट डिफॉर्मेशन म्हणजे काय? समजा या ठिकाणी फोर्स अप्लाय केला या दिशेत, तर याची लांबी वाढली एवढी, आणि फोर्स काढून घेतल्याच्या नंतर हा एवढी लांबी वाढलेलीच राहिली तशीच, एवढी लांबी पूर्ण वापस गेला का? नाही. कंप्लीट रिगेन झाला का? नाही. याला परमनंट डिफॉर्म झालाय, परमनंट साईज बदलली. आणि म्हणून व्हॉट इज द परमनंट डिफॉर्मेशन? व्हेनेवर द एक्सटर्नल फोर्स ऍक्ट अपॉन द बॉडी गेट डिफॉर्म एवढी. On removal of external force, body does not completely regains its original dimension. एवढी राहिलीच आहे. लांबी वाढलेली एवढी राहतेच आहे फोर्स काढल्यावर. साईज वाढलेली तशीच राहते. Body does not completely regain its original dimension.
याचा अर्थ परमनंट तिचा शेप बदलला किंवा साईज बदलली तशीच राहते फोर्स काढून घेतल्याच्या नंतर. त्याला म्हणतात परमनंट डिफॉर्मेशन. आणि हा गुणधर्म कोणता असतोय तर याला म्हणतात प्लास्टिसिटी. काय म्हणतात त्याला? प्लास्टिसिटी. जो पूर्ववत ओरिजिनल डायमेन्शनला जातो, ओरिजिनल साईडला जातो, त्याला इलास्टिसिटी गुणधर्म म्हणतात मटेरियलकडे. आणि फोर्स काढून घेतल्याच्या नंतर साईज बदललेली किंवा शेप बदललेला ज्या मटेरियल बॉडीमध्ये राहतो त्या बॉडीला प्लास्टिक बॉडी म्हणतात. आणि ज्या बॉडीकडं प्लास्टिसिटी गुणधर्म असतो याच्यातच परमनंट डिफॉर्मेशन होतं. मग असं काय आहे? समजा चिखल आहे, चिखल मड या मड मध्ये पाय ठेवला त्याचा शेप बदलतो. आणि पाय काढून घेतला की ओरिजिनलला येत नाही. गाळ नाही म्हणलं, मड म्हणलं. मड थोडा घट्ट असतोय. दुसरं काय रे? प्लास्टिसिन हे मटेरियल. प्लास्टिकचा पाईप बेंड झाला तर तो सरळ होत नाही. सरळ होण्याचा प्रयत्न करतो पण काही बेंडच राहील तसाच राहतो. त्यानंतर मेन तुमचं त्याला म्हणतात वॅक्स. त्यानंतर तुमचं वॉल पुट्टी. These are the example of परमनंट डिफॉर्मेशन किंवा प्लास्टिक बॉडी किंवा प्लास्टिसिटी गुणधर्म असणारे मटेरियल. मग प्लास्टिसिटी म्हणजे काय? तर इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच, सेम डेफिनेशन सांगायची, by virtue of which there is a change the size or shape or both when external force इथपर्यंत सेम act on it. But on removal of external force does not completely regain होत असेल तर elasticity does not completely regain its original dimension is called as plasticity. मग काय काय पाहिलं आपण? डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन साइज और शेप और द बोथ ऑफ द बॉडी. कधी? एक्सटर्नल फोर्स ऍक्ट अपॉन इट, याला म्हणतात डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन किती प्रकारचं? 2 प्रकारचं. एक टेम्पररी डिफॉर्मेशन आणि दुसरं परमनंट डिफॉर्मेशन. टेम्पररी डिफॉर्मेशन मध्ये काय होतं? फोर्स ऍक्ट केला, साईज किंवा शेप बदलते म्हणजे डिफॉर्म होते. आणि फोर्स काढून घेतल्याच्या नंतर कम्प्लीट रिगेन होत असेल तर ते टेम्पररी डिफॉर्मेशन. परमनंट डिफॉर्मेशन मध्ये तसं होत नाही. एखाद्या बॉडीवरती फोर्स आला, चिखलाचा गोळा आहे, गोल घेतला आणि त्याला दाबला तर तो परत गोल होत नाही. पण स्पंजचा बॉल आहे, दाबला, शेप बदलतो आणि सोडून दिला की तो काय होतो? गोल होतो. म्हणजे ओरिजिनल शेपला येतो. याचा अर्थ स्पंजकडे इलास्टिसिटी आणि चिखलाच्या गोळ्याकडे प्लास्टिसिटी. लक्षात आलं? मग मला सांगा, जर मी हे समजा रबर आहे, या रबराला धरलं वळलं ताणतच राहिलं. 10 न्यूटन, 12 न्यूटन, 14 न्यूटन, 16 न्यूटन, 18 न्यूटन असं वाढत गेलो. मग 20 न्यूटनला हा मात्र कम्प्लीट रिगेन होत नव्हता. इथे परमनंट डिफॉर्मेशन व्हायला लागलं. बट 18 न्यूटन अप्लाय केला, 10, 12, 14, 18 याच्यातला सर्वात हा मॅक्झिमम फोर्स आहे. हा फोर्स काढल्याच्या नंतर कम्प्लीट रिगेन होत होता. बट 20 न्यूटन अप्लाय केल्यावर फोर्स काढल्याच्या नंतर कम्प्लीट वापस जात नव्हतं. याचा अर्थ इथं टेम्पररी डिफॉर्मेशन, परमनंट डिफॉर्म होत नाही. हा असा मॅक्झिमम फोर्स आहे की इथे परमनंट डिफॉर्मेशन होत नाही. या मॅक्झिमम फोर्सला लिमिट म्हणतात, इलास्टिक लिमिट.
म्हणजे लिमिट म्हणजे तुम्ही वाढवत जा, किती लिमिट पर्यंत वाढवायचं, जोपर्यंत तो परमनंट डिफॉर्मेशन होणार नाही. परमनंट डिफॉर्मेशन होणार त्या मॅक्झिमम फोर्सला इलास्टिक लिमिट म्हणतात. ऍक्ट म्हणजे सब्जेक्टेड, आणि म्हणून आपण पुढे पाहणार आहे इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट म्हणजे काय? इलास्टिक लिमिट मीन्स काय, तर मॅक्झिमम स्ट्रेस म्हणलं मी, subjected on a body without permanent deformation is called elastic limit. या मॅक्झिमम स्ट्रेसला आपण इलास्टिक लिमिट म्हणतो. कधी? जर परमनंट डिफॉर्मेशन होत नसेल, त्याचं टेम्पररी होत असेल, इलास्टिसिटी गुणधर्म उभे करत असेल, इलास्टिक लिमिट. पुढे जाऊन सायंटिस्ट रॉबर्ट हुक या सायंटिस्टने मटेरियलचा स्टडी केला. कशाचा? मटेरियलचा स्टडी केला. काय केलं त्याने? हे मटेरियल घेतलं, हे त्याची ओरिजिनल लेंथ आहे, याला क्रॉस सेक्शनल एरिया आहे, हा ए इजिकल टू समजा या ठिकाणी 2 मीटर स्क्वेअर. त्याने सुरुवातीला 5 न्यूटन लावला, त्यानंतर 10 लावला, नंतर 15 लावला, नंतर 20 लावला. 20 हा मॅक्झिमम फोर्स आहे, हे इलास्टिक लिमिट आहे. मग इलास्टिक लिमिट किती? 20/2, देर इज 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा मॅक्झिमम स्ट्रेस झाला. ह्याच्या पुढे परमनंट डिफॉर्मेशन होत. या विदिन इलास्टिक लिमिटच स्ट्रेस वाढवत जायचे. मग ए किती? 2 मीटर स्क्वेअर. मग एफ जर 5 न्यूटन असेल तर स्ट्रेस किती? एफ बाय ए किती? 2.5. एफ जर 10 असेल तर 5. एफ जर 15 असेल तर 7.5 आणि 20 असेल तर 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याच्या पुढे परमनंट डिफॉर्मेशन होतो, हा मॅक्झिमम स्ट्रेस. जसा स्ट्रेस वाढत जाईल तस यल वाढत जातो. याचा अर्थ यल बाय यल वाढतो, म्हणजे स्ट्रेन वाढतो, स्ट्रेन वाढत जातो. हे कुणी पाहिलं? रॉबर्ट हुकने. कधी? इलास्टिक लिमिटच्या आत. त्याला म्हणतात विदिन इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिटच्या आत काय पाहिलं? स्ट्रेस वाढला, स्ट्रेन वाढतो. याचा अर्थ दोघांमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल, एक वाढला दुसरा वाढतो. आणि म्हणून रॉबर्ट हुकचं स्टेटमेंट आहे, हुक्स लॉ, त्याने लॉ मांडला विदिन इलास्टिक लिमिट. हा शब्द प्रयोग तो विसरत नाही. हुक्स लॉ फक्त विदिन इलास्टिक लिमिट. आणि म्हणून व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ हुक्स लॉ? हुक्स लॉचं स्टेटमेंट काय? तर विदिन इलास्टिक लिमिट stress is directly proportional to strain. Huck's law. Within elastic limit, stress is directly proportional to strain produced in it. It is statement. So stress directly proportional to strain. Stress directly proportional to strain.
मग प्रोपोर्शनॅलिटी वाय डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स असेल तर वाय इज इक्वल टू के एक्स, तर वाय डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू के. प्रोपोर्शनल असेल तर भागकार कॉन्स्टंट असतो. याचा अर्थ स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन काय असेल रे? कॉन्स्टंट. कसला कॉन्स्टंट? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटलाच काय म्हणतात? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. काय म्हणतात? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. काय म्हणतात? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा याला म्हणतात इलॅस्टिक कॉन्स्टंट. काय म्हणतात त्याला? इलॅस्टिक कॉन्स्टंट. कुणाला? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. कधी? विदिन इलॅस्टिक लिमिट. विदिन इलॅस्टिक लिमिट. विदिन इलॅस्टिक लिमिट. स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. हुक्स लॉचं स्टेटमेंट. Stress divided by strain, proportionality constant, and that proportionality constant is called as modulus of elasticity or the elastic constant. Now, modulus of elasticity म्हणजे काय? It is the ratio of stress to the strain within elastic limit. हे लिहायचंच आहे. कधी? स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन हा जो रेशो आहे त्या रेशोलाच आपण काय म्हणतोय? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. कधी पण विदिन इलॅस्टिक लिमिट. विदिन इलॅस्टिक लिमिट इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मग मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी याचा फॉर्म्युला काय? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इक्वल टू काय? स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. याला युनिट आहे का? नो युनिट. बट याला युनिट आहे ना? आय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. स्ट्रेनला एकक नाही, स्ट्रेसला एकक आहे. याचा अर्थ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचं एकक देखील काय येईल? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेम एज दॅट ऑफ द स्ट्रेस. त्यामुळे याचं युनिट काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन काय? m to the 1, l to the -1 and t to the -2. Same dimension. Same dimension as that of the stress. But types of modulus of elasticity. स्ट्रेसचे 3 प्रकार आहेत. स्ट्रेनचे 3. त्यानुसार या ठिकाणी 3 प्रकार टाइप्स ऑफ modulus of elasticity. Modulus of elasticity or elastic constant. याचे 3 प्रकार. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन विदिन इलॅस्टिक लिमिट याला म्हणतात यंग्स. काय म्हणतात त्याला? यंग्स मॉड्युलस डिनोटेड बाय वाय. हा चेंज इन लेंथशी रिलेटेड असतो. चेंज इन लेंथशी रिलेटेड असतो. सेकंड, बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस हा चेंज इन व्हॉल्यूमशी रिलेटेड. व्हॉल्यूमशी रिलेटेड डिनोटेड बाय के अक्षर आहेत त्याला. आणि तिसरा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. रिजिडिटी हा इंग्रजी स्मॉल एन. हा इंग्रजी स्मॉल एन. याला हत्तीची सोंड केली की याला इटा म्हणतात. काय म्हणतात? इटा करतात. इटा वाचन करतात. हा चेंज इन शेपशी रिलेटेड असतो. शेपशी रिलेटेड असतो. हे सर्व विदिन इलॅस्टिक लिमिट असते. हे सर्व विदिन इलॅस्टिक लिमिट.
विदिन इलास्टिक लिमिट. मग मला सांगा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा इलास्टिक कॉन्स्टंट याचे प्रकार किती? तर 3. यंग मॉड्युलस डिनोटेड बाय कॅपिटल वाय, अक्षर आहेत, स्मॉल वाय नाही काढायचा. बल्क मॉड्युलस डिनोटेड बाय के and modulus of rigidity denoted by Ni, eta. Modulus of rigidity denoted by eta. ओके, बघा मी वरती सांगितलेलं असेल यंग मॉड्युलस काढून दाखवलाय. नंतरच्या लेक्चर मध्ये आपण यंग मॉड्युलस पाहू. हे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी 3 प्रकार, यंग मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. हा इटा म्हणतात, एन नाही इटा म्हणतात. वाय असतोय लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट. बल्क मॉड्युलस असतोय बल्क स्ट्रेस टू द बल्क स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट. आणि इटा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असते शेअरिंग स्ट्रेस टू शेअरिंग स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट. इथे आपण थांबूया. ओके, वी कॅन